नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार झटपट आणि चविष्ट तयार होणारी भरलेली शिमला मिर्च. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, मी ते शिमला मिर्च घेतले. आधी मी याचे डेंडकं कापून घेते आणि ह्याचे ना असे होल करते आणि ह्याच्या आतमध्ये जेवढे बिये ते सगळं काढून घेते. बघते ह्यात केवढे बिये, सगळे बिये काढून टाकायचे. हे बघा झाल्या. तर अशा प्रकारे बाकीचे दोन्ही मी शिमला मिर्च असे कापून घेते. तर हे बघा, हे 3 शिमला मिर्च कापून झाले तसे. हे बघा, मी हे वाटप घेतले. वाटपची रेसिपी तुम्ही सानियाज किचनमध्ये बघा, मी त्याची रेसिपी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देईन. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा. आता यामध्ये घालते चिमूटभर हळद, 1 चमचा लाल मसाला, वरून थोडंसं घालते 1 चमचा काश्मीरी लाल मसाला. आता शेंगदाण्याची कोड घालते. मी शेंगदाणे भाजून घेतले, त्याची साल लसूण मिक्सरमध्ये ग्राइंड केले. भाजी अशी कूट तयार झाली. ओलं खोबरं घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता काढायचं चवीनुसार मीठ आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचं. हाताने मिक्स करायचं, चमच्याने नाही. हे बघा, मिक्स करून झालं चांगलंपणे. आता मी शिमला मिर्चमध्ये घालते. जेवढं जास्त भरलेलं असेल तेवढं चांगलं लागेल खायला. तर हे बघा, 1 शिमला मिर्चमध्ये भरून झाले. तर आता मी बाकीचे 2 शिमला मिर्च भरून घेते. तर हे बघा, हे मिश्रण राहिलं थोडंसं, हे मी फोडणीमध्ये घालणार. आता मी फोडणी द्यायला घेते. ते मी कढई तापायला ठेवली आहे, मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे. आता यावरती मी तेल घालते. तेल जर जास्त खाल्ला तर चांगली चव येईल. आता यामध्ये मी शिमला मिर्च घालते एक एक करून आणि चांगलं भाजून घेते. हे बघा, आता टर्न करायचं आणि हे ना लक्षात ठेवा, व्यवस्थित टर्न करा, नाही तर ते भरलेले ते खाली असं सांडलं नाही पाहिजे आणि हळू टर्न करा. हे बघा, भाजून झाले चांगले. आता मी काढून घेते. याचं सगळं तेल काढून घ्यायचं. आता हे बघा, आता त्याच तेलमध्ये मी घालते ते राहिलेलं मिश्रण आणि चांगलं ते भाजून घ्यायचं. आता मी भाजलेली शिमला मिरची घालते. वरून थोडं पाणी घालते, थोडंसंच घालायचं, जास्त नाही. आणि चांगलीने शिजू दे मीडियम फ्लेमवरती. आता मी ना वरून थोडंसं मीठ घालते, कारण मगाशीच मीठ घातलं होतं म्हणून. आणि आता मी ना 10 मिनटं स्लो फ्लेमवरती असंच शिजू दे. हे बघा, 10 मिनटं झाली. आता मी झाकण काढून बघते कसं झालं आहे ते. हे बघा, शिमला मिरची चांगली शिजली आहे. चांगला घमघमाट सुगंध येतो आहे. चांगलं एकदम मस्त झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे झाली भरलेली शिमला मिर्च. मस्त झाली आहे. तुम्ही हे भाकरी भातसोबत खाऊ शकता, मस्त लागेल. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.